रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा सादर करीत आहे गणित प्रयोगशाळा। आज शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित, कृतीशील आणि आनंददायी करणं अपेक्षित आहे। गणित म्हणजे केवळ अंक समीकरण, गणिती क्रिया नसून त्या समजून घेणं आणि ते समजण्यासाठी आणि ते दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरण्यासाठी शालेय जीवनामध्ये प्रयोगशाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यासाठीच गणित प्रयोगशाळेची निर्मिती ही काळाची गरज ठरली आहे। मॅथमॅटिक्स इज डोअर अँड की टू द सायन्सेस, म्हणजेच सर्व विज्ञानाचं मूळ गणितातच आहे। दैनंदिन जीवनातील गणिताची गरज आणि महत्त्व ओळखून गणितासंबंधी विविध प्रतिकृती किंवा उपकरणं यांचा समावेश गणित प्रयोगशाळेत असायलाच हवा। तर मग चला जाणून घेऊया गणित प्रयोगशाळेविषयी। This is the multiplication table of number 12. गणित प्रयोगशाळा म्हणजे असं ठिकाण आहे की जिथं आपणाला शैक्षणिक साधन, खेळ आणि कोडी तसंच इतर साहित्य इत्यादींचा गणिती कृती करण्यासाठी संग्रह केलेला आढळतो। यातील साहित्य विद्यार्थी आणि शिक्षक हाताळतील की जेणेकरून गणितामध्ये रंजकता निर्माण करता येईल आणि त्यातूनच कळत नकळत गणित संबोधाचे दृढीकरण होण्यास मदतच होईल। द ओनली वे टू लर्न मॅथमॅटिक्स इज टू डू मॅथमॅटिक्स, आणि डू म्हणजेच क्रिया करणं। हे घडतं केवळ प्रयोगशाळेतच। सायन्स या विषयासाठी प्रयोगशाळा लागते, मग मॅथ्ससाठी का नसावी? विदाउट लॅबोरेटरीज मेन ऑफ सायन्स आर सोल्जर्स विदाउट आर्म्स. Similarly, the maths is queen of sciences. Then how could we teach maths without maths lab? कृतीतून अध्ययन यासाठी गणित प्रयोगशाळा संधी उपलब्ध करून देतात। Mathematics is the language with which God wrote the universe. मूर्त कृती या विद्यार्थ्यांच्या अमूर्त विचारसरणीचा पाया तयार करतात। गणित प्रयोगशाळेतील कृती या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात आणि विषय संकल्पनेमध्ये दुवा साधतात। कृतीमुळे विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि कृतीयुक्त अध्यापनामुळे रुचीही वाढीस लागते। विद्यार्थ्यांच्या तर्कक्षमता, चिकित्सक आणि बहुदश विचारास चालना तर मिळतेच आणि प्रत्येक जण गणित शिकू शकतो अशी व्यापक भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते। गणिताशी संबंधित मॅथमॅटिक्स या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेतून, तर मराठीतील गणित या शब्दाची व्युत्पत्ती गण या संस्कृत धातूपासून झाली आहे। यथा शिखा मयुराणाम नागानाम मणयो तथा तथा वेदांग शास्त्राणाम गणित मूर्धनी स्थितम। याचा अर्थ ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो, त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात उच्च स्थानावर आहे आणि म्हणूनच गणिताला आधुनिक शिक्षणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। सर्व सुखसोयींनी समृद्ध असं हे आधुनिक जग गणिताच्या भक्कम पायावरच उभं आहे। भारतातले आर्यभट्ट, भास्कराचार्य, माधव निळकंठ, रामानुजन किंवा युरोपातले न्यूटन, गाउस आणि ऑयलर असे अनेक गणितज्ञ त्यांच्या जलद आकडेमोड करण्यामुळे मोठे गणितज्ञ ठरले नव्हते, तर त्यांच्या गणितातल्या मूलतत्वांमध्ये मोलाची भर त्यांनी टाकल्यामुळेच ते गणितज्ञ ठरले। जलद कॅल्क्युलेटर्स आणि कॉम्प्युटर्स आहेतच, गणिताची उत्तरं काढायला पण सूत्रामागचे आणि पद्धतीमागचे गणित समजून घेण्यात किंवा शोधण्यातच खरी मजा आहे। गणिताच्या या विश्वात कसलंच बंधन नाही। आपल्याला 3 मिती कळतात, पण गणितात हव्या तेवढ्या मिती घेऊन स्वतःचं जग निर्माण करू शकतो। 2 समांतर रेषा एकमेकांना मिळणार नाहीत असंही आपण म्हणू शकतो, तर समांतर रेषा अस्तित्वातच नसतात हे सुद्धा तेवढ्याच ठामपणानं आपण म्हणू शकतो। Mathematics is the most beautiful and most powerful creation of the human spirit. गणितासारख्या वृक्ष विषयात सौंदर्य निर्माण करण्याचा थरार आपल्याला करायचा आहे।
त्यासाठी वर्गात बसून गणित शिकण्यापेक्षा गणिताच्या प्रयोगशाळेत जाऊन मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून गणित शिकलं तर या विषयामध्ये गोडी निर्माण होईल आणि मुलं गणित आनंदानं शिकतील. The essence of mathematics is not to make simple things complicated, but to make complicated things simple. Here is a circle, it knows how to get around. It has a radius from center to rim, and its diameter's a line that goes from side to side while passing through the center. Now isn't that simple? Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. Here is a circle, it knows how to get around. It has a radius from center to rim, and its diameter's a line that goes from side to side while passing through the center. Now isn't that simple? Pi r squared sounds like area